हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी आता तुम्हाला डस्की स्किनवरचा मेकअप ट्युटोरियल दाखवणार आहे, एकदम अफोर्डेबल किटमध्ये। फर्स्ट आपण आपली स्किन क्लीन करून घेणार आहोत। तुम्ही फेस वॉशसुद्धा करू शकता। त्याच्यानंतर आपण फर्स्ट स्टेप आहे ती मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहोत। तुमच्या स्किनला जो सूट होतो तो तुम्ही अप्लाय करू शकता। मॉइश्चरायझर अप्लाय करताना चेहरा घासायचा नाही आहे, एकदम नॉर्मल मसाज करायची आहे। ते थोडं ड्राय झाल्यानंतर माझ्याकडे डर्माची सनस्क्रीन आहे, ती मी अप्लाय केली आहे। तुमच्याकडे जी आहे तुम्हाला सुटेबल आहे ती तुम्ही अप्लाय करू शकता। ते सगळं ड्राय झाल्यानंतर आपल्याला पहिला प्रायमर लावायचा आहे, जे इनसाइडचं आहे। त्यानंतर आपण इनसाइडचं करेक्टर घेणार आहोत आणि आपलं पूर्ण फेसची जी टोन आहे ती एकसारखी करणार आहोत। जिथे पिगमेंटेशन जास्त असेल तिथे ऑरेंज शेडचा वापर जास्त करणार आहोत। ऑरेंज शेड लावून झाल्यानंतर आपल्याकडे जो स्पंज असतो त्याने आपल्याला पूर्ण टॅप करून इवन टोन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या फेसला जसं मॅच शेड असेल त्या शेडनी ऑल स्किन एकसारखी दिसेल अशा प्रकारे ते लावून घ्यायचं आहे। कारण फाउंडेशन डायरेक्ट अप्लाय करायचं नाही, त्याच्या आधी करेक्टरने आपली पूर्ण स्किन एकसारखी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता पहिला माझ्या स्किनवर किती डाग दिसत होते, त्याच्यानंतर आता खूप कमी झाले आहेत। आता माझं पूर्ण स्किन इवन टोन झालेलं असल्यामुळे मी आता मार्सचं फाउंडेशन लावणार आहे। त्याची क्वालिटी खूप भारी आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर ते थोडं घेतलं तरी पण पूर्ण फेसला खूप चांगला कव्हरेज देतो। पूर्ण फाउंडेशन आपल्या फेसला लावून झाल्यानंतर थोडा नेकलासुद्धा लावायचा आहे। त्याच्यानंतर मी आता इनसाइडचं कन्सिलर यूज करणार आहे। माझ्याकडे बहुतेक ज्या मेकअप किटमधल्या गोष्टी आहेत त्या इनसाइड या ब्रँडच्या आहेत। त्या खूप अफोर्डेबल आहेत आणि त्यांची क्वालिटी पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता। छूने लगे हैं आसमान, तुमसे मिले तो छोटा सा। त्याच्यानंतर मी एक टोन लाईट कन्सिलर पुन्हा एकदा अप्लाय केला आहे आणि हायलाइट पार्ट्सवर लावलेला आहे। आता आपलं पूर्ण फाउंडेशन कन्सिलर लावून झाल्यानंतर आपल्याला लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करून ते सेट करून घ्यायचं आहे।
आता आपला पावडर सेट करून झाल्यानंतर आपण आयब्रोला शेप दिलेला आहे आणि आयब्रोला आपण आता शेड करणार आहोत. आयब्रोला डायरेक्टली ब्लॅक शेड नाही करायचा, ब्राऊन शेड करायचा, त्याच्यामुळे ते थोडं नॅचरल वाटतं. आता आपण आय मेकअप करणार आहोत. फर्स्ट आपण जी स्किन टोन टाईप आय कलर असतो तो आपण पहिला अप्लाय करून ऑल आय स्किन जी आहे ती एकसारखी करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला हवा तो आपण शेड लावू शकतो. तर माझा ड्रेस या कलरचा असल्यामुळे मी थोडा डार्क आय मेकअप करत आहे. आता आपण ब्लश लावणार आहोत. माझ्याकडे मार्सचा ब्लशर आहे. हे पण खूप अफोर्डेबल आणि चांगल्या क्वालिटीचं आहे, तुम्ही बघू शकता. आपण जेव्हा ब्लश लावतो तेव्हा थोडं डार्क लावायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडं लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडरनी ते कमी करायचं आहे. त्याच्यामुळे ते चांगलं सेट होतं आणि दिसायला पण छान वाटतं. आता आपलं सेटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता लिप्स ड्राय झाल्यामुळे आपण लिप्सला वॅसलिन लावणार आहोत. लिपस्टिक लावायच्या 5 मिनटं आधी तरी तुम्ही वॅसलिन लावून ठेवलात तर लिपस्टिक खूप चांगली बसते आणि ड्रायनेस कमी होतो. आता आपण आयलायनर लावणार आहोत. माझ्याकडे मार्स आणि इनसाइट हे 2 ब्रँड आहेत. आता मार्सचा हा मस्कारा खूप म्हणजे खूप चांगला आहे आणि व्हायरल आहे, तुम्हाला माहितीच आहे. याच्यामध्ये 2 ब्रश आहेत, जे एक छोटा एक मोठा, तो खूप व्हॉल्यूम देतो आपल्या आयलॅशेसला. तुम्ही बघू शकता जसं जसं मेकअप होत चालला आहे तसं तसा लुक चेंज होत चाललेला आहे. आता आपण हायलायटरनी हायलाईट करणार आहोत. आता आपल्याकडे जी बॉर्डर पेन्सिल आहे, लिप बॉर्डर पेन्सिल, त्याने आपण प्रथम बॉर्डर करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर लिपस्टिक अप्लाय करणार आहोत. लिप बॉर्डर पेन्सिल जी आहे ती आपल्या लिपस्टिक शेडपेक्षा थोडी डार्क असायला हवी आहे. त्याच्यामुळे ते लिपस्टिक लावल्यानंतर लिप्स खूप छान दिसतात.
आता ऑलमोस्ट आपला मेकअप झालेला आहे. आता आपण इनसाइडच्या मेकअप फिक्सरनी मेकअप फिक्स करणार आहोत. ते ड्राय झाल्यानंतर आता आपण हेअर्स बांधून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही किती छान मेकअप तयार झालेला आहे. जेव्हा आपण पूर्ण हेअर्स आणि आपल्या बाकीच्या सगळ्या ॲक्सेसरीज घालतो तेव्हा सगळं व्यवस्थित दिसतं आणि आपला एक लुक पण चेंज होऊन जातो. मी हेअरस्टाईलसुद्धा एकदम सिंपल केलेली आहे. तुम्ही बघू शकता. कमीत कमी प्रोडक्ट्समध्ये, अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये खूप छान मेकअप आपला झालेला आहे. थँक्यू. जर तुम्हाला या व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.